खरंय, जगच वेगळं आहे. काय रे टेक्नो, ट्राय करायचं? असं लपून का बघतोय, बघ की. काय रे? अरे ये रे कमांडर, बस. अरे तू ट्राय नको. अरे थांब यार. टेक्नो, टेक्नो, ओके, पाणी. काय झालंय? काय रे, एवढं काय आला चिडायला? घे ना पाणी. खूप मेहनतीने या सगळ्यातून बाहेर पडलो. परत नाही अडकायचं यार यात. टेक्नो, काय झालंय? ओके 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 ओके, आय एम सॉरी. टेक्नो, ताई म्हणतोस ना मला? प्लीज सांग काय झालंय. कॉलेजमध्ये असताना ना सगळेजण मला जेनटेक असं म्हणायचे. जेनझीटेक? जेनझी जनरेशनचा टेक्निकल एक्सपर्ट. पण ह्या मागचं खरं कोणाला माहितीच नव्हतं ना यार. माझं ना लहानपणापासून कधी कोण मित्रच झाला नाही. स्कूलमध्ये असताना पुस्तकी किडा होतो आणि कॉलेजमध्ये असताना लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसायचं. मित्र झाले पण ते एकाच कारणामुळे. म्हणजे? ड्रग्स. मी सतत त्यांच्या संगतीत राहायला लागलो आणि मग ह्याची सवय होत गेली. वेगवेगळे ड्रग्स ट्राय करायचे. बरेचदा वाचलो पण एकदा पकडला गेलो. आयुष्य बर्बाद होणार होतं यार माझं. टेक्नो, तू ड्रग्स? कोण तुम्ही? पहिले तू सांग, तू कोण आहेस? जेनटेक बरोबर ना? टेक्नोवेव्ह हे तुझंच आहे ना? मग तुझं नाव काय आहे? तुझं खरं नाव काय आहे पार्थ? नारकर. काय करतोस? बीटेक. हे काय आहे? काय तुझ्याचकडे सापडले हे पोलिसांच्या रेडमध्ये? तुझंच आहे ना? सॉरी पण प्लीज मला जेलमध्ये टाकू नका. मी हे सगळं सोडायला तयार आहे. प्लीजच्या वरती नाही लढणार पण प्लीज मला माफ करा प्लीज. आई बाबांना काय वाटेल हे कळलं तर. सो सॉरी. पार शांत हो, शांत हो. इकडे, इथे बस. हळू, सावकाश बस. हे घे पाणी, घे. शांत हो. आता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. वय काय आहे तुझं? 21. आणि कधीपासून करतोस हे सगळं? हे ड्रग्स, अंमली पदार्थांचं सेवन, इंजेक्शन्स वगैरे कधीपासून करतोस? आई गेली तेव्हापासून. ती खूप क्लोज होती माझी. आई बाबांपेक्षा पण जास्त जवळची वाटायची. मी पण तिच्यासोबत सगळं शेअर करायचो. ती पण मला खूप जीव लावायची. एक दिवस एका रोड ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला सोडून गेली. मी ना त्या शॉकमधून बाहेरच पडू शकत नव्हतो. ह्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरकम करण्यासाठी मी कॉलेजच्या मित्रांसोबत एकदा गेलो ट्राय करायला. त्या क्षणापुरता का होईना मी या सगळ्या दुःखातनं बाहेर पडत होतो. आणि मग तुला या सगळ्याची सवय लागली. मग पैसे कमी पडायला लागले आणि म्हणून तू पैसे चोरायला लागलास. त्यासाठी तू बँकेचे सर्व्हर हॅक केलेस, बरोबर ना? कुठे ठेवलेत ते सगळे पैसे? आजी आजोबांकडे. कुठले आजी आजोबा? त्याच आजी आजोबांकडे ज्यांची PF इन्शुरन्स पेन्शनचे पैसे एखाद्या डॉक्युमेंटसाठी बँककडनं अडकवले जातात. त्यांचीच मदत करायची माझी ताई. त्यांची परिस्थिती आम्हाला बघवायची नाही म्हणून आम्ही हे सगळं करत होतो. आमचं स्वप्न होतं आम्हाला खूप मोठं वृद्धाश्रम सुरू करायचं होतं, तेही कोणाची मदत न घेता. म्हणून मी हे सगळं केलं. तुम्ही हवं तर माझे बँक अकाउंट चेक करा. मी एकही रुपया माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतला नाहीये. आमच्या घरी कमवणारी फक्त आमची ताई एकटीच होती. ती आमचा सपोर्ट होती. ती गेल्यानंतर आम्ही खूप प्रॉब्लेम्स फेस केलेत पण मी एकही रुपया माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतलेला नाहीये. मी माझ्या ताईला खरंच खूप मिस करतो यार. ताई खूप मिस करतो. शांत हो पार्थ. पण मग तुझ्या अशा वागण्याने तुझी बहीण परत येणार आहे का? तू जर असंच वागत राहिलास तर तुझ्या बहिणीला बरं वाटणार आहे का?
आणि तुझ्या आई वडिलांनी ऑलरेडी तुझ्या बहिणीला गमावलंय. त्यांनी जर तुलाही गमावलं तर यांची काय अवस्था होईल याचा विचार केलायस तू कधी? तुला जर मरायचंच असेल तर आपल्या देशासाठी बलिदान दे. किमान तुझ्या आई वडिलांना या गोष्टीचा तरी आनंद होईल की माझा मुलगा काहीतरी चांगलं काम करताना गेला. आजी आजोबांसाठी बँकेचे सर्व्हर्स हॅक केलेस. टॅलेंट तर आहे तुझ्यात. मग तुझ्यातल्या या स्किलचा वापर चांगल्या कामासाठी कर, आपल्या देशासाठी कर. हे बघ, हॅकिंगचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी करूच शकतो. फक्त आता तुझी तयारी आहे की नाही तेवढं मला सांग. आणि जर तू हे सगळं करायला तयार असशील तर तुझी ही बहीण कायम तुझ्या सोबत असेल, आयुष्यभर. हो ताई. त्या दिवशी बॉस माझ्या लाईफमध्ये माझ्या बहिणीसारखी आली आणि मला या सगळ्या जाळ्यातनं बाहेर काढली. नाहीतर टीम आज मी पण असतो त्या गुलाबच्या पार्टीमध्ये, त्या 100 जणांमध्ये ना माझं पण नाव असलं असतं. बट आय एम लकी. बॉसने मला आयुष्याचा खरा अर्थ दिला आणि जगण्याचा मोटिव्ह पण दिला. खरंय, गुलाब सारखी लोक मोस्टली स्टुडंट्सलाच टार्गेट करतात आणि या स्टुडंट्सच्याच जोरावर यांचा धंदा चालतो. यू आर लकी टेक्नो. कम ऑन. खरं तर बॉस इज व्हेरी लकी. तुमच्यासारख्या पॉवर रेंजर्सची ना कमाल टीम बांधली आहे तिने, एकदम पॉवर पॅक. आणि या पॉवर रेंजर्सच्या टीम मध्ये एक फाडू रेंजर आलं. कोण आहे बरं? फाडू रेंजर कोण असेल बरं ते? अरे तूच तू हा. फाडू तर रेवा आहेच तुमच्यासारखी, पण परमनंट नाहीये ना. आता गुलाबचं मिशन संपलं की रेवाची कल्ट. सेंटी काय करतेस तू? आणि जाण्याबद्दल बोलायचं नाहीये. हे कशाला सेंटी होत आहे बघा. रेवा रडण्यात पण एक्सपर्ट आहे, सांगून ठेवते. हाय हाय, क्या करू मैं इस मोहब्बत का. बोल टेक्नो, क्या करू कमांडर. डोंट वरी, कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे पण मी, कळलं ना. राहावंच लागणार आहे. आता सेंटी होऊ नका.